पक्षाचा लाल पावटे की जय, लाल पावटे की जय। शेतकऱ्यांच्या एकजुटीचा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा नुकसान आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे। रोहा तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतीचे व फळ पिकांचे नुकसान झाले आहे। तसेच घरांचे गुरांच्या गोठ्यांची पडझड झाली आहे। तात्काळ पंचनामे करून बळीराजाला नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी आज शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने रोहा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। शासनाने शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी अशी मागणी शेकापच्या वतीने करण्यात आली। शेकापचे राष्ट्रीय चिटणीस माजी आमदार जयंत भाई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हस्कर यांच्या अध्यक्षतेखाली आणि तालुका चिटणीस शिवराम महाबळे यांच्या मार्गदर्शनात रोहा तालुक्यातील मौजे पुई, पुंगाव, शिरवली, मुठवली, खाम, कोलाड, तिसे व इतर परिसरातील शेतकऱ्यांचा हा धडक मोर्चा होता। प्रशासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना, फळ उत्पादकांना आणि पूरग्रस्त आपदग्रस्त नागरिकांना त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी केली। रोहा तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ माजवलेला आहे, परंतु अवकाळीच्या बाबतीत शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने भात शेतीचे काही नुकसान झालेलं आहे, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्या नुकसानीच्या संदर्भात अधिकारी अगोदर कोणी फिरकले नाहीत, ते फक्त बागायतदार आणि फळ पिकं शेतकऱ्यांचे पंचनामे करायला लागले। आता काल परवा हे पंचनामे झालेले आहेत, परंतु गेल्या वर्षी देखील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे आता वर्ष झाला तरी शेतकऱ्यांना त्यामध्ये एकही पैसा आतापर्यंत मिळालेला नाही आहे। आणि म्हणून आता जे काही अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान झालेलं आहे, रब्बी पिकांचं देखील नुकसान झालेलं आहे। आता खरीप पिकाच्या पेरण्या देखील शेतकऱ्यांना वेळेवर करता येणार नाहीत, त्यामुळे खरीप पीक देखील शेतकऱ्यांचं हातातनं जाणार आहे। आणि म्हणून शेतकऱ्यांना गत वर्षाचे पैसे मिळणार, हे पैसे देखील कधी मिळणार ह्याची भ्रांत शेतकऱ्यांना आहे। तर सरकारने युद्धपातळीवर ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना किमान बाबा आदम काळातल्या गुंठ्याला 40 रुपये नको तर किमान 40,000 रुपये एकरी आम्हाला नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे, ही शेतकरी कामगार पक्षाची मागणी आहे। आज आम्ही प्रांत अधिकारी आणि तहसीलदार रोहा यांना निवेदन दिलेलं आहे। हे फक्त खाली झाकी आहे और कुछ बाकी आहे, नाहीतर रोहा तालुका शेतकरी कामगार पक्ष मोठ्या प्रमाणात आंदोलन करून प्रसंगी मोर्चा देखील काढील, याची शासनाने नोंद घ्यावी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।